तर मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे देखील नाराज झालेत। भुजबळांच्या नाराजीची दखल आता राष्ट्रवादीने घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली। राष्ट्रवादी पक्षाकडून छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र आज विधिमंडळ परिसरामध्ये प्रतिक्रिया देताना भुजबळांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे। मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं किंवा बाजूला फेकलं तरी सुद्धा फरक पडणार नाही असं म्हणत भुजबळांनी आपली नाराजी बोलून दाखवली। वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे। तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला। भुजबळ साहेब, जितेंद्र आव्हाड म्हणतात की ओबीसींवरती अन्याय झालेला आहे। एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू त्याच्यावर? सर, जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। तू जे बोलशील तेच मी बोलणार का बाबा? तुम्ही जे बोलणार तेच मी माझं तोडणार। मला जे काय बोलायचं बोलत चला। पक्षामध्ये सर, नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर, नाशिक फार्म हाऊस, भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समर्थक लोक गोळा होत आहेत। सर, पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे का? अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं का? डावलणं किती महत्वाचं, किती पक्षामध्ये एकतर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून भुजबळाशी बोलणं झालंय का? कारण का मंत्रीपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना। आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? त्यांना विचारा ना तो प्रश्न। पण सर, पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये। तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसत आहेत। चांगली गोष्ट आहे। भूमिका काय राहील भुजबळ? कधी कधी जागा नसते बॅनरवर। आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया, पार्टी के सामने, अजित पवार के सामने। कुछ जरूरत नहीं समझा मैं। चलिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।